नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई सर्वांना माझा नमस्कार। मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे बघा। मानधन आणि प्रोत्साहन भत्त्याबद्दल तुमच्यासाठी 1689 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी जो आहे पुरवणी मागणीमध्ये ठेवण्यात आलेला आहे। हा प्रस्ताव काढण्यात आलेला आहे आणि लवकरच यावर शिक्कामोर्तब होणार आहे। आता बघा, हे मी तुम्हाला जे की प्रेस नोट सरकार जारी करत असते, ज्या विभागाला निधी देताना त्या विभागाची प्रेस नोट मी तुम्हाला दाखवून देणार आहे आणि तुम्हाला किती निधी उपलब्ध झालेला आहे मी तुम्हाला सांगितलेच आहे, परंतु कशा प्रकारे झाला आहे सर्व काही आपल्याला ती प्रेस नोट मी तुम्हाला दाखवून देणार आहे आणि सर्व काही डिटेल्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांचे मानधन हे खूप दिवसांपासून त्यांना लवकर वेळेवर मिळत नाही। त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता तर खूप महिन्यांपासून हा जो आहे त्यांचा अजूनही त्यांना मिळालेला नाही। लाडकी बहीण योजनेचे फॉर्म त्यांनी जे भरले होते ते 50 रुपये प्रति फॉर्म प्रमाणे जो प्रोत्साहन भत्ता त्यांना अजूनही बाकी राहिलेला होता, सरकारने त्यांना दिलेला नाही आहे। हा प्रोत्साहन भत्तासुद्धा आता तुम्हाला मिळणार आहे लवकरच। आता कधी मिळणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, प्रोसेस पूर्ण ऐकून घ्या। त्याचबरोबर प्रेस नोट मी सुद्धा तुम्हाला दाखवून देणार आहे। तर बघा, 30 जून 2025 पासून पुरवणी मागणी याच्यासाठी जो पावसाळी अधिवेशन सुरू झालेला आहे, त्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा जो निधी आहे हा प्रस्तावित आहे आणि लवकरच यावर मंजुरी आणि शिक्कामोर्तब केले जाणार आहे। आता बघा, पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे। 18 जुलै 2025 पर्यंत हे पहिलं पावसाळी अधिवेशन चालू राहणार आहे आणि याच अधिवेशनामध्ये या निधीला म्हणजेच की अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांची जो मानधनाबद्दलचा निधी आहे त्या निधीला मंजुरी मिळणार आहे आणि लवकरच आता 1 आणि 2 महिन्यामध्येच यावर निर्णय होणार आहे आणि पूर्ण निधी आल्यानंतर तुम्हाला जे थकीत अनुदान काही तुमचं राहिलेलं असेल किंवा मग प्रोत्साहन भत्ता तर बाकी आहेच बघा, काही महिन्या अगोदरसुद्धा तुम्हाला मानधन जे आहे वेळेवर मिळत नव्हतं आणि मला वाटतं मे महिन्यामध्येच तुम्हाला फक्त 4,500 रुपये किंवा कुणाला 2,500 रुपये अशा प्रकारचं मानधन आलेलं होतं। तर आता हे मानधनसुद्धा तुम्हाला संपूर्ण मिळणार आहे, कारण की जुलै महिन्याचं मानधनसुद्धा तुमचं आलेलं आहे आणि हे जे मानधन आहे तुम्हाला लवकरच मिळणार आहे। प्रोत्साहन भत्त्याचं बोलायचं सांगितलं तर तुमचा जो पोषण ट्रॅकर ॲपमधील प्रोत्साहन भत्ता आहे तो व त्याचबरोबर जो तुमचा लाडक्या बहीण योजनेचे जे तुम्ही फॉर्म भरलेले होते त्याचासुद्धा निधी तुम्हाला अजूनही मिळालेला नाही आहे। तर तो प्रोत्साहन भत्तासुद्धा आता लवकरच तुमचा मार्गी लागणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये येणार आहे, परंतु याला वेळ लागणार आहे, कारण की प्रोसेस असते। सरकारकडून पैसा निधी हा घेण्यात येतो मंत्रिमंडळामध्ये, याचा बाबतचा बजेट पेश केला जातो आणि बजेट कशा प्रकारे असतो तर जेवढ्या काही अंगणवाड्या केंद्र आहेत आणि या अंगणवाड्यांमध्ये रुजू झालेल्या आपल्या अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई आहेत यांचे मानधन, त्याचबरोबर म्हणजे की पुढे सुरळीत मानधन त्यांना देता यावं, वेळेवर त्यांना जो निधी आहे तो मिळावा, याकरिता विधिमंडळामध्ये एक प्रस्ताव ठेवण्यात येतो की आम्हाला एवढ्या निधीची गरज आहे, कारण की अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांचं जे मानधन आहे वेळेवर आम्ही त्यांना देऊ शकत नाही आणि पैशांच्या अभावामुळे, निधीच्या अभावामुळे हे सर्व होत आहे। तर अशा प्रकारातला जो मागणी असते एक त्या ठिकाणी ठेवण्यात येत असते। आता जो पावसाळी अधिवेशन आहे यामध्ये हे मागणी ठेवण्यात येणार आहे। त्याचबरोबर जे थकीत मानधन किंवा मग जे थकीत प्रोत्साहन भत्ता आहे त्याबद्दलसुद्धा त्यामध्ये सांगण्यात येतं की एवढा निधी आमचा बाकी आहे, यांना देण्यासाठीचा तो निधीसुद्धा आम्हाला मिळायला पाहिजे सरकारला आणि त्या विभागाला हा निधी मिळाल्यानंतर तो निधी तुम्हाला हे सर्व काही प्रोसेस झाल्यावर, विधिमंडळाची बैठक झाल्यावर, पावसाळी अधिवेशन झाल्यावर, त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मग नंतर तुम्हाला हे प्रोसेस ही जी आहे मानधन किंवा जो प्रोत्साहन भत्ता हा मग तुम्हाला त्यानंतर तुम्हाला मिळत असतो। तर याला 2, 2.5, 3 महिने लागणार आहेत, कारण की प्रोसेस पूर्ण झाल्यावरच हा जो निधी आहे हा तुम्हाला उपलब्ध होणार आहे। तर आता बघा, अशातच ही जी मागणी आहे एकंदरीत पूर्ण मागणी केलेली आहे, तुमचं मानधन त्याचबरोबर थकीत मानधन असेल ते किंवा मग प्रोत्साहन भत्ता असेल तो। आता प्रोत्साहन भत्ता दोन्ही प्रकारातला येतो, एक तर पोषण ट्रॅकर ॲपचा आणि दुसरा म्हणजे
तुमच्या लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म भरलेले त्याचा असा एकंदरीत हा निधी मागितला जातो आणि तो निधी मिळाल्यावर मग नंतर तुमच्या खात्यामध्ये ते पैसे टाकण्यात येतात। तर याला 2 ते 3 महिन्याचा वेळ लागू शकतो आणि जसं काही माहिती लवकर आपल्याला मिळणार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवा, म्हणजे माझा नवीन येणारा जो व्हिडिओ आहे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी दिसणार आहे। तर बघा, अशा प्रकारे हा निधी उपलब्ध झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। तर मी तुम्हाला ते प्रेस नोट दाखवून देतो आणि त्यामध्ये जो निधी उपलब्ध झालेली आहे महिला व बालविकास विभागाला ते मी तुम्हाला दाखवून देतो। तर बघा, हीच ती प्रेस नोट आहे जी सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे। बघा, जून 2025 मधील पुरवणी मागण्यांसाठी टिप्पणी। जून 2025च्या द्वितीय पावसाळी अधिवेशनात एकूण रुपये 57,509.71 कोटीच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर करण्यात येत आहेत। यापैकी रुपये 19,183.85 कोटीच्या अनिवार्य व रुपये 34,661.34 कोटींच्या कार्यक्रमांतर्गत व रुपये 3,664.52 कोटींच्या रक्कम केंद्र पुरस्कृत कार्यक्रमासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या आहेत। रुपये 57,509.71 कोटीच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी त्याच प्रत्यक्ष निव्वळ भार हा रुपये 40,644.69 कोटी एवढा आहे। या पुरवणी मागण्यांमध्ये महत्त्वाच्या व मोठ्या पुरवणी मागण्या पुढील प्रमाणे आहेत। बघा, हे बघा इथं रकाने दिलेले आहेत आणि या रकान्यांमध्ये कोणत्या विभागाला किती रक्कम मिळालेली आहे ही कोटीमध्ये दर्शवली आहे। यामध्ये थोडं खाली आल्यावर तुम्हाला इथं दिसत असेल, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधनाकरिता बघा 1,689.3 कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे। इथं तुम्ही स्पष्ट बघू शकता, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधनाकरिता हे रक्कम आलेली आहे। 1,689 कोटी रुपयांची या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे आणि हे प्रस्तावित आहे आणि हे लवकरच मंजूर करण्यात येणार आहे, शिक्कामोर्तब होणार आहे। म्हणजे एकूण काय आता यामध्ये काय सांगितलं आहे की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांचे मानधनाकरिता, आता तुम्हाला माहीत असेल, तुम्ही म्हणसाल मानधनाकरिताच हा निधी उपलब्ध झालेला आहे, मग तुम्ही तर प्रोत्साहन भत्त्याचं सुद्धा सांगत आहेत। तर तुम्हाला माहीत असेल की तुमचा जेव्हा मानधनाचा निधी निघत असतो, जेव्हा तुमचं मानधन वितरित करण्यात येते किंवा तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येते, त्या अगोदर एक शासन निर्णय काढण्यात येतो आणि त्या शासन निर्णयामध्येच तुमचं समजा जुलैचं मानधन असेल तर जुलैचं मानधनासंबंधीचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि त्यामध्येच प्रोत्साहन भत्तासुद्धा हे त्यामध्ये नोट असते, नमूद असते की तुमचा जो जुलैचा किंवा मग मेचा किंवा एप्रिलचा अशा प्रकारचं जे मानधन तुमचं असते त्या मानधनामध्येच प्रोत्साहन भत्तासुद्धा जुळून येत असतो आणि म्हणूनच हा तुम्हाला मानधन आणि प्रोत्साहन भत्ता हा सुद्धा तुम्हाला येणार आहे। आणि यामध्येच आता पुरवणी मागणी अशीच केल्या जात नाही आहे, तर मानधनासाठी प्रोत्साहन भत्त्यासाठी जे मागचं थकीत वेतन असेल त्यासाठी किंवा नवीन लाभार्थी जे जुळत असतात त्यासाठीचा असं पूर्ण बजेट करून ती मागणी करण्यात येत असते। म्हणजे आता तुमचा मागील थकीत जे प्रोत्साहन भत्ता राहिलेला आहे त्याचासुद्धा निधी यामध्येच आलेला आहे। तर प्रोत्साहन भत्तासुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि मानधनसुद्धा तुमचं आता वेळेवर होणार आहे, कारण की आता निधी उपलब्ध झालेला आहे आणि लवकरच याला मंजुरी मिळाल्यावर 1 ते 2 महिन्यामध्ये हे तुमच्या खात्यावर पैसे येणं चालू होणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।